आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात, त्यांची भिंत किंवा आवरण ज्याच्यापासून बनलेलं असतं, त्याला लिपिड बायलेयर असं म्हणतात. म्हणजे लिपिडच्या किंवा फॅटच्या 2 लेयर एकत्र येऊन त्याची भिंत बनलेली असते. आणि आपण जेव्हा जंक फूड खातो, तेव्हा त्याच्यातनं जे फ्री रॅडिकल्स आपल्याला मिळतात किंवा आपल्या पोटात जातात किंवा आपल्या शरीरात जातात, तर त्याच्यामुळे ह्या लिपिड बायलेयरचं पेरॉक्सिडेशन होतं. म्हणजे थोडक्यात ती भिंत थोड्या प्रमाणात जाळली जाते. ऑक्सिडेशन म्हणजे ज्वलन किंवा जाळणे. उदाहरणार्थ, समजा एखादा माणूस काटक्यांनी बनवलेल्या झोपडीत राहतोय आणि जर त्याच्या झोपडीच्या 4 काटक्या जाळून टाकल्या, नंतर दुसऱ्या दिवशी दुसरीकडच्या थोड्या जाळल्या, असं करत गेलं तर त्याची झोपडी जागेवर राहणार आहे का? त्याप्रमाणे आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतात, त्याच्या आवरण ज्याच्यापासून बनलेलं आहे, त्या काटक्या ह्या पेरॉक्सिडेशननी थोड्या रोज जाळल्या जातात आणि नष्ट होतात. जर आपण व्यवस्थित अन्न खाल्लं, ज्याच्यामध्ये व्यवस्थित फायबर आहे, मिनरल आहे, प्रोटीन आहे, तर ह्या काटक्या आपल्याला त्याच्यातून मिळतात. म्हणजे आपल्याला मटेरियल मिळतं घर किंवा वॉल बांधण्यासाठी आणि त्यामुळे आपल्या पेशींचं जे आवरण किंवा भिंत आहे ती मजबूत होते. म्हणजे जर आपण जंक फूड खाल्लं तर पेरॉक्सिडेशनमुळे ती भिंत जाळली जाईल. जर आपण चांगलं अन्न खाल्लं तर ती भिंत मजबूत होईल आणि मजबूत भिंत असलेली पेशी ही चांगलं काम करेल आणि आपल्याला आजार होणार नाहीत. जंक फूड खाल्ल्यामुळे त्या त्या पेशींचं आवरण जाळलं जाईल. त्या पेशी काम करू शकणार नाहीत आणि आपण आजारी पडू. इतकी साधी सोपी गोष्ट आहे. काय पाहिजे तुम्ही ठरवा.